वर्सेस मेघगर्जना रामराज. मेघगर्जना रामराज संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निवडलं क्षेत्ररक्षण. बघा ना, ड्यू फॅक्टर खूप मॅटर करतोय, कारण विकेट ओली झालेली आहे पूर्ण मैदानावर. तुम्ही जर जवळून मैदान पाहिलं तर या मैदानाला पूर्णतः दवबिंदूने ज्या ठिकाणी जखडलेला आहे, वेढलेला आहे, त्या ठिकाणी आपण पाहतोय काही प्रेक्षक इथे मैदानावर उपस्थित आहेत. त्या दर्दी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आमच्या आयोजकांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देईन. अलिबाग प्रीमियर लीग 2024 पर्व 3चं आयोजन आपण पाहतोय. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके दिलीप शेठ भोईर यांचं हे आयोजन. दिवस किंवा रात्र दुसरी आपण या स्पर्धेची आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने ग्रीन लॉन लावण्यासाठी 10 लाखाचा खर्च या ठिकाणी गेलाय. या फ्लड लाईट साठी 65 ते 60 लाखांचा या ठिकाणी खर्च केलाय. 4.5 लाखाची ट्रॉफी आहे. या सर्व गोष्टी आहेत, परंतु ज्या पद्धतीचं बॅटल किंवा ज्या पद्धतीची टुर्नामेंट असायला पाहिजे, दरवर्षीपेक्षा काहीतरी वेगळं पण आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी छोटम शेट यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. आपण पाहतोय मंथन डाके आणि ऋषिकेश राऊत हे दोनही फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. मेघगर्जना रामराज संघ आता मात्र या ठिकाणी वेगवेगळे डावपेच आखण्याचा प्रयत्न जरूर करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये कशा रीतीने कशा पद्धतीने गोलंदाजी होईल किंवा कशा रीतीने फलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल. विकेटच्या आउटसाइड ऑफ स्टंपला या ठिकाणी विकेट थोडीशी स्लो झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक मिनिट मी थांबवतोय, एक मिनिट द्या. मॅच झालो मी माझ्या बरोबर मी आपण स्क्रीनवरती पाहतात या ठिकाणी काही उरणचे खेळाडू आलेले या ठिकाणी पाहण्या ही स्पर्धा भरण्यासाठी. कसं वाटतं तुम्हाला या ठिकाणी? आपण उरणमध्ये कुठे राहता? उरणमध्ये आम्ही मोठीजीमध्ये राहतो. अगदी या APL अलिबाग प्रीमियर लीगची चर्चा फक्त अलिबाग पर्यंत नसून अगदी साता समुद्रा पलीकडे आहे. अगदी याची चर्चा आमच्या उरण पनवेलमध्ये सुद्धा होत असते. आणि या दिलीप शेठ भोईर ज्यांना छोटम शेठ नावाने अगदी ज्यांची ख्याती संबंध महाराष्ट्रामध्ये आहे, अगदी यांचं आयोजन दरवर्षी दमदार असतोय. गतवर्षी सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो होतो. यंदाच्या सीझन मध्ये ही ग्रास वगैरे आणखी त्याच्यामध्ये जे डेव्हलप केलंय ते अगदी या खेळाडूंसाठी सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. जणू काय ही IPL मध्ये फिलिंग असते ना, ती फिलिंग खेळाडूंना आणण्याचं काम सन्माननीय छोटम शेठ यांनी केले. त्याबद्दल प्रथमतः मी हृदयाच्या अंतःकरणातून संबंध मोठी जी त्याचबरोबर उरणवासियांकडून त्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत करतोय. आणि आमची टीम जी आमचे परम मित्र सुशांतजी म्हात्रे JWR मध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या टीम ही आपण जे पाहतोय ना, स्वरांगी वॉरियर्स शिवबा चिवडे या टीमला समर्थन करण्यासाठी आज आम्ही उरण वरून प्रवास करून या ठिकाणी आलो. क्या बात है, उरण से यहाँ पर आए, बहुत अच्छा लग रहा है. आप लोगों सारे खिलाड़ी यहाँ पर बैठे हुए हैं. बस आप लोग आपके टीम के खिलाड़ी को, यही तो होता है ना, मेंटर और सपोर्ट के बिना कोई भी खिलाड़ी आगे नहीं बढ़ता, और आपका सपोर्ट अक्सर है अपने खिलाड़ी के लिए. इसलिए धन्यवाद आप लोगों का, बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू सो मच धनंजय जी. पहिला चेंडू अतिशय सरप्राइजिंग डिलिव्हरी आपण पाहिलेली आहे. आकाश गोलंदाजी मार्कवर आहे. आकाश कडून भेदक मारायची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघा, एका हाताने इंजर्ड आहे परंतु काय कमालीची गोलंदाजी करतोय. अशा पद्धतीचं डेडिकेशन असणं आवश्यक आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो ना, अबू आला, त्याच्या बहिणीची हळद होती परंतु ती हळद आटपून किंवा ती निपटून या ठिकाणी खेळण्यासाठी आला नाही, त्याचा संघ या ठिकाणी क्वालिफाय झाला. फसव्या पद्धतीचा चेंडू, लेग कटर पद्धतीचा चेंडू मंथन डाकी मारण्यासाठी गेला परंतु चेंडू बॉडीवर आदळला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पहिले 3 चेंडू आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला तर फक्त 1 धाव आलेली आहे. मंथन डाकी स्वतःला या ठिकाणी थोडासा ऍडजस्ट करतोय, कारण कंडिशन थोड्याशा बदललेल्या आहेत आणि कंडिशन अकॉर्डिंग टू कंडिशन तुम्हाला फलंदाजी ही करावीच लागेल. मंथन डाकी मॅन फ्रॉम शिवबा हशिवरे, सोरांगी वॉरियर्स शिवबा हशिवरे संघाचा कर्णधार. ओ भन्नाट वेगाची गोलंदाजी. व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा नाहीये. अंपायर या ठिकाणी सांगतायत की इट्स अ फेअर डिलिव्हरी. गुड, चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, कारण आपण पाहतोय फलंदाजाने या ठिकाणी कटाक्ष नजरेने पंचांकडे पाहिलंय परंतु त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 4 चेंडूंपैकी 3 चेंडू डॉट आलेले आहेत आणि दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. त्यामुळे एकच धाव स्कोर कार्ड पण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय मसालेदार चौकाराकडे. चौकार.
कीमत पानी की नहीं प्यास की होती है, कीमत मौत की नहीं सांस की होती है, और इस दुनिया में कीमत प्यार की नाही विश्वास की होते. स्वतःवरचा विश्वास या ठिकाणी दांडगा केलाय मंथन डाकीने. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ द वेट ऑफ द किड्स अवे फ्रॉम द बॉडी या ठिकाणी चेंडूची सांगता केलेली आहे. गोलंदाज आकाशच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजी आफ्टर फर्स्ट ओव्हर 5 विदाउट लॉस अशा पद्धतीचं धावफलक. थँक्यू भाई. आपण थांबवतोय. मी या ठिकाणी पुन्हा वळतोय. माझ्याबरोबर एक खेळाडू या ठिकाणी बसलेला आहे जो सातारावरून या ठिकाणी आलेला आहे. कसं वाटतं या ठिकाणी आपण थेट आजच आलाय सातारा फक्त ही मॅच पाहण्यासाठी? हो नक्कीच. मी ही मॅच बघण्यासाठी हे टुर्नामेंटसाठी मी सातारावरून आलेलो आहे. गेले 2-3 वर्ष मी ही टुर्नामेंट बघतोय. त्यावेळी मी जिराडमध्ये होतो, मी अलिबागमध्ये होतो, पण मी पुण्याला शिफ्ट झालेलो. पण ही टुर्नामेंटसाठी मी नुकताच इथं आलेलो आहे आणि मला खूप आनंद वाटत आहे कारण ही टुर्नामेंट खूप म्हणजे वर्ल्ड क्लास टाईपची टुर्नामेंट आहे आणि मी RM सप्लायर्स साठी चेस करतोय. बस क्या बात आहे. RM सप्लायर साठी चेस करताय या ठिकाणी. खास करून पुणे सातारावरून आलेले आमचे सर्व समर्थक या ठिकाणी. बस तुम्हाला खरोखर मजा घ्या या ठिकाणी. आपण पुन्हा वळूया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. थँक्यू सो मच धनंजयजी. पहा उरणवरून काही प्रेक्षक आलेले आहेत, काही प्रेक्षक सातारावरून आलेले आहेत, काही प्रेक्षक YouTube लाईव्हच्या माध्यमातून बरेचसे कमेंट्स करत आहेत, काही प्रेक्षक आमच्याकडे सुद्धा मेसेज करत आहेत. यासिन सर सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा बऱ्याचशा कमेंट चांगले येत आहेत आणि ही टुर्नामेंट सुद्धा तशाच पद्धतीची आहे. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी समालोचनाला जातो. प्रीमियर लीग म्हटली की अलिबाग प्रीमियर लीगचं नाव प्रथमतः या ठिकाणी घेतलं जातं आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या ठिकाणी सर्व त्या रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. यासिन सर, खऱ्या अर्थाने आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीगचा स्टँडर्ड खऱ्या अर्थाने पूर्ण रायगड जिल्हा नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात गाजताना पाहायला मिळतोय. कपिल, मेसेज फक्त आपल्या देशातून नाहीये तर परदेशातून सुद्धा आल्यात. कारण दानिश महाडिक हा एक क्रिकेटचा रसिक आहे. त्याने सुद्धा मला इथे कमेंट केलेली आहे की अप्रतिम आणि अवर्णनीय असं हे आयोजन आहे आपलं. तो अर्थातच दुबईमध्ये आहे. आणि आणखीन एक माझा मित्र आहे समी सोंडे म्हणून, तो श्रीवर्धनचा आहे परंतु तो सुद्धा कुवेतमध्ये आहे. तर त्यांनी सुद्धा इथे कमेंट केलेली आहे की आम्ही आज मॅच पाहतोय आणि अगदी वेगळंच फील होतंय. अभी आपको फील्ड के बारे में कहा, मैं ऐसे में रुका रहा हूँ. कल के दिन अगर यूट्यूब के माध्यम से अगर देखा जाए तो यूट्यूब पर इस मैच के लाइव टेलीकास्ट 95,630 थे और आज के व्यूज अगर देखे जाए तो शायद मेरे ख्याल से आज के भी 80 के प्लस शायद है मेरे ख्याल से. कल आपको पता चल जाएगा. इसके जितने भी हमारे यूट्यूब के माध्यम से सारे जो दर्शक हमें सुन रहे हैं देश विदेशों में, उनका बहुत धन्यवाद. अलीबाग प्रीमियर लीग और अलीबाग के सारे लोग आपका बहुत बहुत धन्यवाद देना चाहते हैं. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. ऋषिकेश राऊतच्या माध्यमातून चौकार येतोय. यावेळचा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय एक लाऊड अपील झालाय. अपील मध्ये उत्साह आणि तितकाच विश्वास सुद्धा होता आणि पंचांनी हा अपील उचलून धरलाय. आकाशाकडे बोट वरती गेलाय. फलंदाज ऋषिकेश राऊतच्या खेळीचा होतोय खातवा. फलंदाज बाद. सांगतायत की 126 विकेट झालेले आहेत, 98 कॅचेस झालेले आहेत आणि आमचे धरणे गुरुजी अतिशय चांगले काम करत आहेत. माहितपूर चांगली विकेटचं या ठिकाणी गोलंदाजी करत आहे. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढलेला आहे आणि खऱ्या अर्थाने एकेरी दुहेरी धावांवर जास्त भर दिला जातोय. भीगी हुई सिगरेट कभी जलेगी नहीं और फिर इक्के दुक्के से बात अब बनेगी नहीं. अशाच पद्धतीची आहे कारण दोन्ही संघांना ही मॅच जिंकायची आहे. जर जिंकला तर पुढील फेरीमध्ये प्रवेश, अन्यथा घरी
पूर्णतः पॅकअप करून जावं लागेल. मंथन की स्ट्राईक एंडला आहे माहितपूरचा सामना. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट लॉंगॉनच्या दिशेला खेळून काढलाय. तिथे मात्र पुन्हा एकदा येईल एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. सॉरी 11 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मोहम्मद कैफचा जर्सी नंबर ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं लॉर्ड्सच्या मैदानावर युवराज सिंग आणि त्याच्यामध्ये झालेली ती पार्टनरशिप आणि गांगुलीला या ठिकाणी एलईडी स्क्रीन अभी शार्पी बंद कीजिए. शार्पी जो है ना उसकी लाइट सीधे बल्लेबाज को लग रही है इसके लिए. हाँ लाइट वर क्या ओके थँक्यू. करण तोडणकर मॅन फ्रॉम धोकवडे या खेळाडूकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. या खेळाडूंनी सुद्धा स्वतःला सिद्ध केलेलं आहे परंतु टुर्नामेंट वेगळे आहे. फुल टॉस बॉल लॉंगऑफच्या दिशेला खेळून काढला आहे. तोवरच्या दिशेला खेळून काढले ते क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र एक धाव घेतली जाते. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाहीये. चौकार षटकार मारावेच लागतील प्रति षटकामध्ये. त्यामुळे आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीमध्ये 12 धावसंख्या फक्त स्कोर कार्डवर पाहायला मिळते. मंथन टाकीचं एक वेगळं टार्गेट असणार आहे. 40-45 धावा बनवायच्या आणि समोरील संघाला चांगली गोलंदाजी भेदक मारा करून त्या ठिकाणी रोखायचं अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजी असणार आहेत. पाहतोय स्टेजवर मोठी जुई उरण विभागातून आलेले सर्व प्रेक्षक आहेत जे स्वरांगी वॉरियर्स शिवबा आशुरे संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा इथे विशेष सत्कार केला जात आहे. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये आमचे या ठिकाणी आयोजन कमिटी या ठिकाणी आहे. तिथे मात्र त्यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी करत आहे. परंतु मैदानामध्ये एक बिकट परिस्थिती शिवबा आशुरे संघाच्या बाजूने आपण पाहतोय. आपण स्क्रीनवर पाहू शकाल उरण विभागातून मोठी स्पीकर या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही जुईकर असा त्यांनी बॅनर दाखवलेला आहे आणि आमचे हरेश काका या ठिकाणी त्यांचा यथोचित मानसन्मान इथे करणार आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मेघगर्जना रामराज या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि ऋषिकेश झावरे याच्या कॅप्टन्सी खाली खेळणारा हा संघ आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगली कर्णधार पद या ठिकाणी त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजीमध्ये चेंजेस केले गोलंदाजीमध्ये बदल केले फिल्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीने सजवली आणि खऱ्या अर्थाने त्यांचा या ठिकाणी त्यांना त्याचा फायदा सुद्धा होतोय. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल राहुल दादांच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण जुईकरांचा मोठे जुईकरांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान होत आहे. बघा ना एक दादा आहेत ते आम्ही जुईकरचं बॅनर जे आता हातात घेऊन ठेवलेलं आहे ना ते अजूनही त्यांनी सोडलेले नाहीये. आम्ही उरणकर आहोत परंतु आमचा अलिबागवर तितकंच नितांत प्रेम आहे असं सांगणारा हा बॅनर आहे. मॅच कडे या ठिकाणी सुरुवात करूया. चला स्पीडअप कराय गोलंदाजी करणारा संघ रामराज संघ. चला खूप सारा वेळ दवडला जातोय तुमच्या माध्यमातून त्यामुळे चला वेळेच्या बंधनामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. ऋषिकेश कोऑपरेट विथ अस कोऑपरेट करा मित्रांनो. गोलंदाजी मार्कर ओमकार कडवे मॅन फ्रॉम बीसीसी सारळ गावचा हा खेळाडू आहे. लेफ्ट आर्म मोदी विकेटने लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी या ठिकाणी आलाय. 54 क्रमांकाची जर्सी परिधान केले. करण तोडणकर समोर असेल. पहिला चेंडू या ठिकाणी टायमिंग साधायचं होतं टायमिंगचा समन्वय करायचा होता आणि तिथे मात्र रनआउट स्वरूपाची एक धोक्याची घंटा वाजलेली आहे आणि फलंदाज करण तोडणकर इज गॉन बॅक टू द पवेलियन. दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है और लंबी है गम की शाम शाम ही तो है. या खेळाडूने या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन मागील काही दिवसांमध्ये केलेलं आहे. फलंदाजीने सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्व अलिबाग वासियांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. असं केतन मैदानामध्ये आलाय जिथे बिकट परिस्थिती आहे. बिकट परिस्थितीमध्ये गोलंदाज तिखट या ठिकाणी साबित झालेले आहेत. परंतु गोलंदाजांच्या गोलंदाजीला उद्ध्वस्त करायचा असेल तर 1 ते 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये खेळावेच लागतील. परंतु ओमकार कडवेच्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिला चेंडू फुलटॉस टाकला होता त्याचा फायदा घेता आलेला नाही.
नाहीये आणि रनआउट स्वरूपात या ठिकाणी मैदानाच्या बाहेर करण तोडणकर गेलाय. मैदानामध्ये दाखल झालाय केतन पाटील. मंथन डाके आणि केतन पाटील एकाच संघामध्ये खेळतात, त्यामुळे दोघांकडे या ठिकाणी आपल्या संघाकडून खेळण्याची या ठिकाणी त्यांच्याकडे अंडरस्टँडिंग आहे आणि संघाला वाचवायचं असेल तर 4 ते 5 मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं असणार आहे. तिसरं षटक मार्ग आहे या ठिकाणी मंथन डाकी. आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्याची ज्याच्याकडे शक्ती असते ना त्याच्याकडे जग जिंकण्याची सुद्धा ताकद असते. आता हे जग जिंकलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. ओमकार कडवे लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी. शफल होऊन चेंडू त्या ठिकाणी पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स क्रिएट झालेला आहे आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलचा समन्वय साधत असताना मंथन डाकी तिथे अचंबित झालाय, भुचकाळ्यात पडलाय आणि चेंडू कट होऊन विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. इट्स अ गुड बॉल, इट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी बाय ओमकार कडवे. मागील 2 चेंडू निर्धावचे आहेत, त्यामध्ये 1 विकेट प्राप्त झालेली आहे. मंथन डाकी स्वतः 6 चेंडूचा सामना करतोय, फक्त 5 धावा बनवलेल्या आहेत. स्वतः सुद्धा अंडर प्रेशर आहे, मानसिक परिस्थिती थोडीशी बदललेली. या वेळचा हा बॉल फसव्या पद्धतीचा आहे, स्विंग अँड मिस. बॅटच्या जवळून चेंडू विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जात असताना आपण पाहतोय प्रेशर जे काय असतं बघा ना यासिन सर. डायनामिक्स मध्ये नेहमी म्हटलं जातं टेम्परेचर वाढलं की प्रेशर वाढतं आणि प्रेशर वाढलं की टेम्परेचर वाढतं आणि हेच इथे सायन्स इथे अप्लाय करत असताना गोलंदाज आणि संपूर्ण संघ आपण रामराज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेशर क्रिएट केलं, त्यानंतर टेम्परेचर वाढलं, दबाव वाढवला आणि इथे मात्र टेन्शन देणारी गोलंदाजी ओमकार कडवेच्या माध्यमातून. लगातार 3 चेंडू डॉट. यावेळचा हा सुद्धा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय. फिरकी घेणारा, घुमावणारा या ठिकाणी चेंडू. लगातारचे 4 चेंडू डॉट, त्यामध्ये रनआउटची 1 विकेट आणि खऱ्या अर्थाने मागील मॅच न खेळलेला हा गोलंदाज ओमकार कडवे मला का घेतलं नाही, मला घ्यायला पाहिजे होतं असे सांगणारी गोलंदाजी करते आणि स्वतःला सिद्ध करते. मिळालेल्या संधीचा या ठिकाणी सोनं करत असताना गोलंदाज ओमकार कडवे. या वेळचा स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केलाय, सरळ बॅटने स्ट्रोक खेळून काढलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, 6 रन. रेषा पार गेला. मग आता बॅट आणि बॉलचा संपर्क कशा रीतीने पुढील चेंडूंवर होईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 6 धावा या षटकामध्ये आपण खर्च केलेल्या पाहायला मिळतात. मागील चेंडूवर षटकार आलेला आहे. 18 धाव संख्या स्कोर कार्डवर असताना यावेळी चेंडू आकाशामध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी. फलंदाज मंथन डाकी पुढील चेंडूवर होतोय बाद आणि परतेल माघारी. कमॉन डीजे मास्टर. रिप्ले मध्ये पाहू शकाल बॉल कशा रीतीने मारला आणि झेल पकडण्यासाठी गेलेला फिल्डरने अफलातून रित्या या झेलला पकडले. माहित कूर त्या खेळाडूचं नाव आहे. अफलातून रित्या चेंडूला पकडलंय. अँगलने दुसऱ्या अँगलने पाहू शकाल या ठिकाणी बॅटच्या खाली चेंडू लागला, जास्त काळ हवेमध्ये राहिला, त्यामुळे गोल क्षेत्ररक्षकाला त्या चेंडूला पकडता आलेला आहे. मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा सरळ अँगलने तुम्ही पाहू शकाल कुठे लागला चेंडू, कशा रीतीने गेला. फलंदाजाच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन, ऍक्शन आणि कॅच पकडल्यानंतर निराश. साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ यांच्या माध्यमातून अलिबाग प्रीमियर लीगचं आयोजन करते धरते सन्माननीय अर्थातच दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून साकारित केलेली अलिबाग प्रीमियर लीगचं 3रं पर्व आपण पाहतोय. आणि पहिल्या सत्र सोरांगी वॉरियर्स शिवा हशिवरे विरुद्ध मेघगर्जना रामराज या 2 संघांचं आपण पहिलं सत्र पाहतोय, जिथे मात्र अतिशय चांगला खेळ मेघगर्जना रामराज संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीने त्यांचा आजचा खेळ पाहिला, मागील मॅच मध्ये ते पराभूत झालेले आहेत आणि या मॅच मध्ये जिंकणं हे महत्त्वाचं असणार आहे दोनही संघांसाठी. आणि तिथे मात्र अफलातून रीत्या या ठिकाणी टीम कॉम्बिनेशन बनवलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण गोलंदाजी करून 18 धावसंख्येवर 3 षटकांमध्ये समोरील संघाला आतापर्यंत थांबवलेलं आहे. थांबवणं फार गरजेचं असतं. बघा स्क्रीनवर तुम्ही बरेचसे खेळाडू पाहताय. दर्शन डाकी आहे, तिथे करण तोडणकर आहेत, फरंगी वॉरियर शिवा हशिवरे संघाचे, आणि त्यांचे चेहरे पाहिले तर पुरेपूर निराश आहेत आपल्या संघाच्या खेळीबद्दल. गोलंदाजीसाठी सौरभ आलाय. आता यावेळचा हा बॉल पहा, वाईट बॉलचा इशारा येतोय.
गोलंदाज गोलंदाजीसाठी गेला असताना तुम्ही जर पाहिलं असेल तर पाय थोडासा स्लिप झाला, जेणेकरून तुम्हाला समजू शकेल की मैदानावर ड्यू फॅक्टर किती मॅटर करतोय. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीचे शूज परिधान करणं सुद्धा फार गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आहेत. परंतु अलिबाग प्रीमियर लीग मध्ये आलेले सर्व खेळाडू आहेत ना, 60% खेळाडू हे नवीन शूज घालून आलेले आहेत. बघा ना, या टुर्नामेंटचा स्टँडर्ड सुद्धा तशाच पद्धतीचा आहे. केतन पाटील स्ट्राईक एंडला आहे, सौरभचा सामना करतोय. यावेळचा स्ट्रोक पहा, मारायचा होता एकीकडे, चेंडूने फिरकी घेतल्यानंतर विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये जातोय आणि तिथे मात्र शाबासकीचे शब्द नजरेतून आखो में इशारे होतात आणि सांगतोय की खूप चांगला गोलंदाज चेंडू टाकलायस, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवलास, अतिशय चांगले चेंडू टाकलेस. आता फक्त 5 चेंडू बाकी आहेत. तशाच रीतीने त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत राहा, प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाणार आहे आणि पुढे काय करायचं हे तुम्हाला तुमचा अनुभव सांगणार आहे. अशा पद्धतीची ही गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सौरभच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. केतनला या ठिकाणी चकवण्यात यशस्वी होणार नाहीये, कारण फ्लॅट शॉट खेळलाय आणि लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू जात आहे आणि केतन पाटीलला सुद्धा माघारी परतावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय तिथेच थांबलेली आहे आणि 100वी कॅच या स्पर्धेतील आपण पाहतोय. संपूर्ण संघ मेघगर्जन रामराज संघ देवाचा धावा करतोय, गणपती बाप्पा मोरया असं म्हणून पुन्हा एकदा जो कार्य अपूर्ण ठेवलेला आहे तो कार्य पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल, त्याच्या नावाची जरूर प्रतीक्षा करूयात. 19 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये अशा पद्धतीचं धावफलक आपण पाहतोय. अनिकेत मैदानामध्ये आलेले आहेत. अनिकेतला चांगली फलंदाजी करावी लागेल. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अनिकेत म्हात्रे फलंदाजीसाठी आलेले आहेत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल अनिकेतला. अनिकेत सुद्धा स्वतःला सुद्धा पाहतोय, कारण ज्या पद्धतीने खेळ चाललेला आहे ना, टेन्शन त्याच्यावर सुद्धा आहे, प्रेशर फार आहे. सौरभ वारंवार तुमच्याकडून खूप उशीर होतोय, त्यामुळे पटापट करा, कारण खूप वेळ दबडला जाते मित्रांनो तुमच्याकडून. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. राईट हँड ओव्हर द विकेटने डेड बॉल. गोलंदाज गोलंदाजी करत असताना थोडासा आपल्या रनअप मध्ये फंबल होतोय, मिसअंडरस्टँडिंग त्याच्या मनामध्ये होते आणि पुन्हा एकदा आपल्या कामावर जात असताना आपण पाहतोय अंपायर सुद्धा निराश आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आणि फलंदाज सज्ज आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. गती परिवर्तित चेंडू पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा होता आणि फलंदाज अनिकेत म्हात्रेला या ठिकाणी संभ्रमात टाकणारा हा चेंडू होता. शांत आणि संयमी खेळ. एकेरी दुहेरी धावा आल्यात, एखादा मोठा फटका सुद्धा आलेला नाहीये आणि तिथे मात्र स्वरांगी वॉरियर्स शिवबा हशिवरे संघ अडचणींचा खूप सामना करत आहे. स्वरांगी वॉरियर्स संघाचा अनिकेत वॉरियर्सची बॅट घेऊन यावेळचा फटका. पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट. कदाचित एकेरी किंवा दुहेरी जास्तीत जास्त धावा मिळेल, परंतु एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल. 20 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. लोएस्ट टोटल कडे ही मॅच जात आहे. सन्माननीय दर्शन डाकी यांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी स्पॉन्सर केलेला आहे, परंतु या ठिकाणी संपूर्णतः निराशा त्यांच्या हाती आलेली आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवर. मेघगर्जन रामराज संघाकडून 4थं षटक घेऊन पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकतोय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय. परेशला सुद्धा या ठिकाणी भुसकाळ्यात टाकणारा हा चेंडू आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला 5व्या स्टंपवर चेंडू टाकला आणि त्याला 6व्या ते 7व्या स्टंप पर्यंत या ठिकाणी भिंगवण्याची आपल्यामध्ये कॅपॅबिलिटी आहे. दाखवत असताना या चेंडूवर शेवटचा चेंडू 20 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावरचा स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. कली क्षेत्रामधून शॉट बॅकवर्ड पॉइंट पर्यंत आला आणि तिथे मात्र आपण पाहतोय जिथे 1 धाव नव्हती तिथे 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या इनिंगची समाप्ती होते. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण आहेत, पाहतोय, बघतोय आणि कशा रीतीने त्या पूर्ण केल्या जातील, कारण जिथे मात्र 24 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. या रन बॉल
कशा रीतीने बनवल्या जातील किंवा कशा पद्धतीने रोखलं जाईल हे यासिन सर सांगतील. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहतोय यू फॅक्टर खूप मॅटर करतोय. त्यामुळे तुम्हाला अकॉर्डिंग टू कंडिशन तुम्हाला स्वतःला या ठिकाणी त्यात झोकून द्यावं लागेल. आणि रामराज संघ आपण पाहतोय मेघगर्जना, त्यांनी जी मेघगर्जना केली दुसऱ्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय ना मंथन डाकी, ऋषिकेश राऊत, करण तोडणकर आणि केतन पाटील, परेश, त्यानंतर अनिकेत हे सर्व फलंदाज आले, सर्वच्या सर्व अपयशी झाले. डबल डिजिट मध्ये धावसंख्या बनवली ती फक्त या ठिकाणी मंथन डाकीने. आकाश गोंधळी 4 डॉट बॉल टाकलेले आहेत, 5 धावा खर्च केले. माहित कुरने 7 धावा खर्च केले, 2 डॉट बॉल 1 विकेट. त्यानंतर ओमकार कडवेने 6 धावा खर्च करून 1 विकेट 5 डॉट बॉल. आणि सौरभ तांडेल आपण पाहतोय त्याने 4 धावा खर्च केलेले आहेत, 1 विकेट मिळवली आणि 4 चेंडू डॉट टाकलेले आहेत. विकेटचं फॉल ऑफ द विकेट आपण पाहिलं तर पहिली विकेट 9 धावसंख्येवर पडली, दुसरी विकेट 12 धावसंख्येवर पडली, तिसरी विकेट 18 धावसंख्येवर पडली आणि चौथी विकेट 19 धावसंख्येवर पडली. एक्स्ट्रा रन आपण पाहिलं तर एक वाईड बॉलची रन आलेली आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावसंख्या झालेली आहे आणि येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. थँक्यू. नेक्स्ट मॅच प्लीज सांगा कोणाचा सामना आहे. दोन्ही संघांना या ठिकाणी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आहे ती. धन्यवाद कुलकर्णी. ॲडव्होकेट मानसी माते पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन विपक्ष सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार या तीन संघादरम्यान सामना रंगणार आहे. जय हनुमान मिळकतकार आणि संघ या ठिकाणी यायचा आहे. जय हनुमान मिळकतकार प्लीज या ठिकाणी यायचं आहे. लगेचच आपले कर्णधार या ठिकाणी या. आपण नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. फलंदाजांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर खेळण्यासाठी सज्ज व्हा. मित्रांनो, आपण पाहतोय 4:30 झालेली आहेत आणि यानंतर अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. सो प्लीज आम्हाला सहकार्य करा. 4 षटकांचा हा सामना आणि जिंकण्यासाठी फक्त 23 धावांची गरज. सामना आपण पाहताय स्वरांगी वॉरियर्स हशिवरे या ठिकाणी यायचं. ॲडव्होकेट मानसी मात्रे जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशन संघाचे संगणक या ठिकाणी या. आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. जय हनुमान मिळकतकार प्लीज संघनायक या ठिकाणी यायचं आहे. आपण आलेल्या संघ या ठिकाणी मंदार आलेला आहे आणि संघ या ठिकाणी ॲडव्होकेट मानसी म्हात्रे पुरस्कृत जिजाऊ ड्रीम्स फाउंडेशनचे कर्णधार या ठिकाणी यायचे. आल्या सचिन सुद्धा आलेला या ठिकाणी. आपण नाणेफेकीत करून घेऊया. मी विनोददाला विचारतो. विनोददा, प्रशांत ये नाही ते. आपण प्रशांत दादाला बघतोय. हे प्रशांत दादा जे आहेत, आपण प्लीज यांना प्रशांतला स्क्रीनवरती दाखवायचं. कॉइन द्यायचा. मंदारदा कुठे गेला? मंदार भोईर, मनीष भोईर प्लीज. मनीष दादा हे द्या ना कॉइन. नाणेफेकीचा कौल करूया. आपण प्रशांत भाईला बघतोय. प्रशांत भाई ज्याने ही जी क्रीज, ही खेळपट्टी आपण पाहतोय त्यांनी बनवलेली आहे. पिच क्रिएटर आहेत आमचे. या स्पर्धेचे सुद्धा कोऑर्डिनेटर आहेत. आमच्या टीमचे सपोर्टर सुद्धा आहेत आणि शेट बरोबर नेहमी त्यांचा खूप मोठा सहकार्य असतं असे आमचे प्रशांत. किती चेंज आहेत? 2 कंपल्सरी चेंज आहेत. त्याची नावं आपल्याला द्यायची आहेत. आपण हेड आणि टेल आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल या ठिकाणी. कौल केला जातोय आणि सचिन याने सांगितलेला कौल जिंकला तो. येस कौल जिंकला तो या कडवे या संघ म्हणजेच मिळकतकार संघाने. फिल्डिंग करूया. काय वाटतं ड्यू फाईट आहे? आता धावा संख्या फक्त 20-22 झालेले आहेत. आता किती धावामध्ये असं वाटतंय की बहुतेक तुम्ही निर्णय व्यवस्थित घेतलेला असं मला वाटतंय. 35 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच बेस्ट ऑफ लक. आपण तुम्हाला शुभेच्छा. आणि एका ठिकाणी आपण संघ पाहतोय मानसी मात्र संघ बॅटिंग साठी येणार आहेत. आपण दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया आणि सामन्याकडे वळूया. आणि पहिला तो दोस्तों यहाँ पे स्वरांगी 11 शिवरे बनाम सतीश जी धार पुरस्कृत मेघ गर्जना रामराज, इन 2 टीमों के बीच ये संघर्ष जारी है. हालांकि 24 गेंदों में 23 रन बनाने हैं, बहुत ही आसान सा लक्ष्य. पहली गेंद पर एक चौका हमें देखने को मिला और इसके बाद फिर से एक बार बड़ा स्ट्रोक. गेंद मिड विकेट सीमा रेखा के
लास्ट मैच में अजय ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, मगर यहां पे पहले ही ओवर में हालांकि 30 गज का दायरा मौजूद है, मगर उसके बावजूद यहां पे एक छक्का और एक चौका में देखने को मिला है ऋषिकेश सावरे के बल्ले से। जी हां, इस मरतबा उस गेंद को काटा है, गेंद स्वीपर कवर की दिशा में और अंतिम क्षणों में सीमा रेखा के नजदीक बहुत ही बढ़िया तरीके से उसे फील्ड करने में कामयाब रहे, मगर इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए हैं। देखिए, कपिल ने कहा था कि मैदान पर बहुत शबनम गिरी है, औस की बूंदें हैं और उसी की वजह से बल्लेबाज और खिलाड़ी भी यहां पे फिसल रहे हैं और नए जूते पहनकर आए हैं। जी हां, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, फिर से एक बार डीप पॉइंट की दिशा में सीमा रेखा के अंदर फील्ड करने में कामयाब तो हुए, मगर फिर से एक बार 2 रन लेने का यहां पे मौका मिलता हुआ और इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 14 रन। हालांकि मैं उसके बरहक्स यहां पे बताना चाहूंगा कि नए जूते हालांकि पहनना थोड़ा सा मुश्किल हो सकता है। बल्लेबाज या खिलाड़ी जब भी मैदान में आए तो यूज्ड टू जो हम इस्तेमाल करते हैं कम से कम 15 दिन 20 दिन या 1 महीना जिस शूज को हमने इस्तेमाल किया है उसी शूज को इस्तेमाल करना चाहिए, तब जाके आप कंफर्टेबल फील करोगे। जिस तरीके से आप सभी जानते हैं कि हम जब एग्जाम देने के लिए जाते हैं तो नई पेन नहीं यूज करना चाहिए। वहां पे उस पेन को 5 दिन 10 दिन 12 दिन हम जिस पेन को इस्तेमाल करते हुए आ रहे हैं, जो हमारे उंगलियों में रस गई है बस गई है पेन, उसी पेन का इस्तेमाल करना चाहिए। उसी के साथ यहां पे भी वही लॉ हम इंप्लीमेंट करेंगे, क्योंकि जी हां, इस मरतबा ये बहुत ही शानदार थ्रो, बचपन में इस खिलाड़ी ने कंचे बहुत सारे खेले हैं, सीधा निशाना स्टंप के ऊपर और रनआउट के रूप में ये पहला झटका लगता हुआ। सफर पर भेजा और इस छक्के की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 20 पर। अब जीतने के लिए मात्र और 3 रनों की जरूरत। कैप्टन नॉक खेलते हुए बल्लेबाज ऋषिकेश सावरे, इस खिलाड़ी ने अलीबाग चैंपियन ट्रॉफी में खासा प्रभावित किया था, अपनी पहचान बनाई थी और अपने गांव का नाम भी रोशन किया था। इसके पहले कौन जानता था इस खिलाड़ी को? सुड़कोली, नांगरवाड़ी, रामराज, इस इलाके में वो खेला करते थे, मगर अलीबाग तहसील में इस खिलाड़ी के नाम के चर्चे हैं। जी हां, इस मरतबा लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद, अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला, वाइड का इशारा किया, 1 रन अतिरिक्त यहां पे दे गए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या हो चुकी है 21 रन। ऋषिकेश सावरे खेल रहे हैं। और इस बीच फिर से एक बार यहां पे बिंदी गेंद तो की है, मगर इस मैच को किस तरह से जीता जाएगा
क्योंकि जीतने के लिए मात्र 2 ही रनों की जरूरत है। खिलाड़ियों के कंधे झुक चुके हैं, उनके नजरी भी झुक चुकी है। जी हाँ, इस मतलब हवा में गेंद है, मंथन डाकी उस गेंद के नीचे आने की कोशिश, और कोशिश में कामयाबी यहां पे मिली है। मंथन डाकी के खाते में 1 विकेट। अपने टीम के लिए 6 रनों का योगदान दिया है, 3 गेंदों का सामना किया, और इसी बीच नए बल्लेबाज आए हैं मंदार म्हात्रे और उनके साथी बल्लेबाज हम देख सकते हैं ऋषिकेश पाटिल। जी हां, इस मर्तबा फिर से एक बार जोरदार शॉट, और इसी के साथ ये मैच जीता है बल्लेबाजी करने वाली टीम ने। खिलाड़ी यहाँ पर आते हुए, ओके ओके। तो इस मैच को जीतने के